किती सुंदर आहे. आम्ही अभंग म्हणूनच तशी अभंग लिहून ठेवले. त्याच्यामध्ये काय रस आहे आमच्या अशा की आम्ही अभंग म्हणतोय, आम्ही अभंग गातोय, पण त्याच्यामध्ये हे कशा करतात. सत्य प्रेम करुणा हरि ओम माधवा. सत्य प्रेम करुणा हरि ओम माधवा. जे सद्भक्त आहेत, बहिणी आहेत, बंधू आहेत, या सर्वांना वंदन करून 1-2 मिनिटांमध्ये मी माधवानंद प्रभूजीच्या सान्निध्यामध्ये कशी आले आणि तिथून आतापर्यंतचा प्रवास कसा आलाय एवढंच मी सांगते. मी लातूर जिल्ह्यामध्ये माधवानंद प्रभूजी येत होते. मला त्यांचं एक वाक्याचे गेले नाही अशी अवस्था झाली आणि मी PhD होण्याच्या ऐवजी BA झाल्याबरोबर मी संन्यास घेतला आणि माधवानंद प्रभूचा संग साधला. तसं पाहिलं तर मी मोठी क्रांती केलेली. आपलं कोणीही सांगू नये, परंतु माहिती असल्याशिवाय पण माणसाची महती कळत नाही. आपल्याला महती करायची नाही, पण माधवानंद प्रभूची काय होते तर त्यांनी एवढी माहिती टाकली मला की मी कुठलीही गोष्ट तुच्छ आणि चिल्लर समजायला लागले. भाषा येत नव्हती. कर्नाटकमध्ये इंजिनिअरिंग मठामध्ये गेल्यानंतर कुठली भाषा रीतिरिवाज सगळे बदललेल्या होत्या. पण मला समजत नाही की मला एवढी गोडी का लागली. मला त्यांच्याशिवाय एक क्षण सुद्धा थांबवत नव्हता आणि त्यांची माझी चर्चा फक्त मी आत्मा आहे. श्वास रोधन कसं करायचं, कुंभक कसं करायचं, रेचन कसं करायचं हे मला हुबळीच्या मठाला घेऊन जायचे आणि रात्री 2 वाजता तळ्याच्या पावला मला एकटीला सोडून यायचे. मी म्हणायचं मला असं एकटीला का पाठवता. त्यावेळी त्यांनी सांगितले की माणसाला पुढे जनावर येणार आहे, मला कुणीतरी नेणार आहे अशी भीती असल्याशिवाय त्यांना लागत नाही. आणि ते खरंच होतं. मला ड्रायव्हर सोडून गेला एकटीला की मी भयभीत व्हायचे आणि सगळं विसरून मी फक्त श्वासावर लक्ष देऊन ध्यान करायचे. आणि माझं ध्यान जेव्हा मी त्यात एकरूप व्हायचे त्यावेळी मोठमोठे अजगर, साप अशांचे आवाज यायचे. त्यावेळी मी चिटकून बसायचे. त्या आवाजांना ऐकत नव्हते, फक्त एक मी नाम ऐकायचे. नामश्रवण नो भक्ती मधली श्रवण भक्ती एवढीच मी ऐकायची, म्हणायचे नाही. ओठ न हाले, कंठ न हाले, जेव्हा कहे राम राम हमारा जप करे हम बेट्या राम. अशा कबीराच्या उक्तीप्रमाणे मला ती अवस्था पाहिजे. आणि मग मी काही वाट बघत म्हणते गेले. 1 तास 1.5 तास झाला की ड्रायव्हर यायचा. रात्री 3 वाजता 3:30 वाजता मला आश्रमला घेऊन जायचं. तर अशा प्रकारे मी त्यांचं 10 वर्ष सान्निध्य साधलेलं आहे. आणि मोठ्या खंदाऱ्या घराण्यातली 96 कळातली असून सुद्धा मला माझ्या घरच्यांनी एकच ताकीद दिली, तुझा पाय जर घसरला तर तू ज्या ठिकाणी आहेस त्याच ठिकाणी आम्ही तुला गोळी घालू. मला खात्री होते की माझा गुरु अवतारी आहे, माझा गुरु बलाढ्य आहे. राज्याचे कांता काय भिंग मागे, मला कुठलेही संकट येणार नाही, माझ्यावर कोणी दृष्टी टाकणार नाही मला खात्री होती. आणि त्या खात्रीप्रमाणे मी त्यांनी सांगत त्याप्रमाणे आतापर्यंत सुद्धा माझी मी पाऊल टाकत आलेली आहे. त्याचं एकच म्हणणं आहे की जो रीतीमध्ये वागतो, नीतीमध्ये वागतो, तो जीवनामध्ये समरस होऊन जातो. अशा प्रकारे ही आपली सद्गुरु भक्ती आहे. आणि तुम्ही या भागामध्ये करतात. संजय महाराजांनी सुद्धा ही बोला घेतलेली आहे. 5 वर्ष झालं महाराजांना जाऊन. माझा महाराजांचा संवाद असायचा. मी महाराजांकडे यायचे. महाराजांनी मला खूपच विनंती केली. मी 2 वर्ष आले कार्यक्रमला,
परंतु मला एक खेद वाटतं की त्यांनी गेलेलं मला 2-3 वर्ष कळवलं नाही पडलं. त्याच्यानंतर कार्यक्रमामध्ये मला गेल्या वर्षी समजलं आणि मग यंदा महाराजांनी मला यायला सांगितलं. मग मी आले. मला खूप आनंद झाला किंवा आपला संप्रदाय कुठं पुढे जात. नगरला गेले तेव्हा मला खूप आनंद झालाय की माधवा म्हणलं तुझी खरंच महती आहे बरं का, तू बिलकुल पुढे पसरलेला आहेस आणि तू काय काय करत आहेस, फार फार अलौकिक आणि अमौलिक रत्न जोडले तुझं तू केलेलं आहेस. तर अशा प्रकारे तुम्ही करता त्याच्याबद्दल मी तुमचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करते, तुमचा गौरव करते आणि अशीच ही भक्ती पारंपर्याने चालत राहील. Thank you.